नमस्ते सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. पोस्ट मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ आपण बघणार आहे. आता यामध्ये आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन आपण बघायचं आहे. यावरून आपण आज होमवर्क करणार आहे उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स, त्यामागचं लॉजिक, उद्याचा ट्रेड प्लॅन, आपण हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आता कव्हर करणार आहे. तर तुम्ही जर फ्री असाल त्याच वेळेला हा व्हिडिओ बघा, जेणेकरून या व्हिडिओमध्ये मी ज्या कन्सेप्ट सांगायला लागलो आहे, ज्या लॉजिक्स मी त्या लेवल मागचं सांगणार आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळं जर तुमच्याकडे आता फ्री टाईम नसेल तर वॉच लेटरमध्ये सेव्ह करा आणि निवांत रात्री तुम्ही ज्या वेळेला फ्री असताय त्यावेळेला व्हिडिओ पूर्ण बघून काढा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. काल आपण लेवल्स आपल्या बघितलेल्या होत्या, त्यानुसार सगळ्यात पहिला आपल्याला ब्रेकडाऊन मिळाला सेल साईड एंट्री लेवलचा. या प्रकारे आपण पुटमध्ये एंट्री घेतली, पण ऑलमोस्ट टार्गेटपर्यंत जाऊन सुद्धा प्रीमियम हा एक 30 रुपयाच्या आसपासच मुवमेंट झाली होती. बराच वेळ प्रीमियम मार खात होतं की वाढण्यासाठी, वाढत नव्हतं ते, आणि त्यामुळं SLच्या आसपास आपण तो ट्रेड कट केला आहे. त्यानंतर बाय साईड एंट्री लेवलच्या ब्रेकआउटला आपण एंट्री घेतली आणि एक बुलिश मोमेंटम आपल्याला मिळालं त्या ट्रेडमध्ये. ओके, तर आज झालेल्या मुवमेंटनं ही जी काही मुवमेंट होती, मार्केटनं 26,000ला एक चांगलं रिजेक्शन घेतले आणि तिथून लास्ट सेकंड हाफमध्ये मार्केट जादा सेल साईड एक स्ट्रॉंग बेरिश फॉल आपल्याला बघायला मिळाला आणि 25,880-900 ह्या रेंजमध्ये आपल्याला मार्केटची क्लोजिंग मिळालेली आहे. तर यावरून आपल्याला उद्यासाठीचा गेम प्लॅन, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स आणि त्यामागचं लॉजिक समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपला चार्ट आपण क्लीन करून घेऊया. निफ्टी प्रेडिक्शन फॉर टुमॉरो. जे कंटेंट मला लागणार आहे, टायपिंग माझं जे टाइम सेव्ह करते व्हिडिओला, ते मी बाजूला करून घेतो. तर मल्टिपल ड्रॉइंग जर का तुम्हाला ॲट अ टाइम डिलीट करायचे असतील, थोडंफार दाखवतो तुम्हाला. अशा जर का मल्टिपल ड्रॉइंग्स आपल्या ट्रेडिंग व्ह्यूवरती डिलीट करायचे असतील तर याच्यासाठी कंट्रोल प्रेस करून लेफ्ट क्लिक ड्रॅग करा, जेणेकरून सिलेक्ट ऑल होते. म्हणजे जेवढ्या काही ड्रॉइंग्स आपण या सर्कलमध्ये येतील ह्या सगळ्या सिलेक्ट होतील आणि डिलीट म्हटलं की ॲट अ टाइम सगळं आपल्याला डिलीट करता येईल. तर हा एक शॉर्टकट तुम्हाला माहीत असू दे. काय करायचं आहे, कंट्रोल प्रेस करून धरायचं आहे, लेफ्ट क्लिक आणि ड्रॅग, त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या ड्रॉइंग्स सिलेक्ट होतात आणि डिलीट प्रेस केलं की वन शॉटमध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. ओके, तर मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या वेळेला मार्केटच्या ओपनिंगवरनं उद्यासाठीचा गेम प्लॅन ठरला जातो, उद्याचा गेम प्लॅन ठरला जातो. मार्केट कुणाला ट्रॅप करणार हे ओपनिंगवरती ठरते. तर गॅप अप ओपनिंग असेल तर पुट बायर, काल जे लोक पुट बायर त्या लेवलच्या खाली असतील ते सगळेजण ट्रॅप होणार आहेत. गॅप अप ओपनिंग असेल तर पुट बायर्स ट्रॅप होणार आहेत आणि गॅप डाऊन ओपनिंग असेल तर कॉल बायर्स हे ट्रॅप होणार आहेत. त्यामुळे कोणत्या लेवलला मार्केट ओपन व्हायला लागले
आणि गॅप अप आले की गॅप डाऊन, हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यावरूनच आता आपण लॉजिक बघणार आहे की कुठं आपण लेवल हे मार्क करणार आहे. तर उद्याच्या ओपनिंगसाठी कालचं म्हणजे आज झालेलं मार्केटचं लास्ट 1 आवर इनफ आहे. मार्केटचं लास्ट 1 आवर इम्पॉर्टंट आहे की उद्याचं प्लॅनिंग करण्यासाठी. उद्याचा प्लॅन कसा ठरेल, मार्केटचा लास्ट 1 आवर खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे आपण जास्त काही नाही, पण लास्ट 1 आवरला इम्पॉर्टंट देतोय लेवल मार्क करण्यासाठी. ओके, तर मी उद्यासाठी आपल्याला दोन्हीकडे चांगला चान्स आहे, मिळू पण शकते. दोन्ही ट्रेड मिळण्याची शक्यता जास्त आहे, बाय साईड पण सेल साईड पण. तर मी पहिला बाय साईडचं तुम्हाला ट्रेड सांगतो. लेवल मार्क करून घ्या. $25,890 हे राहणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साईड एंट्री लेवल. यासाठी थोडंफार एक गॅप अप ओपनिंग, पॉझिटिव्ह ओपनिंग, रिटेस्ट आणि परत पुन्हा एकदा मार्केट अप्पर साईड मुवमेंट कंटिन्युएशन. त्याचं टार्गेट असणार आहे 970. $30 पॉईंटचा स्टॉप लॉस, आपल्याला 75 पॉईंटचं टार्गेट. $66-65. ओके, तर उद्यासाठी एक पॉझिटिव्ह ओपनिंग, गॅप अप, त्यानंतर रिटेस्ट, आपल्या बाईंग लेवलला रिटेस्ट, आपल्या बाय साईड एंट्री लेवलला एक रिटेस्ट, आणि इथूनच मार्केट ज्या वेळेला पुन्हा एकदा वरती इथं सस्टेन होऊ दे मार्केट आणि वर जायचं इंडिकेशन्स म्हणजे एक 5 मिनिट, एक 2 मिनिट जरी मार्केटनं इथं ह्या लेवलला ब्रेक न करता हा वरतीच थांबला तर आपण कॉल साईड एंट्री घेणार आहे. स्ट्राईक पण नोट करून घ्या. 200 पॉईंट इन द मनी मार्केट असणार आहे त्यावेळेला 25,900. तिथून 200 पॉईंट इन द मनी म्हणजेच 25,700 सी. या स्ट्राईकमध्ये आपण एंट्री घ्यायची आहे ॲट करंट मार्केट प्राइस. तर मी याचं लॉजिक पहिला एक्सप्लेन करतो. मार्केटमध्ये आज लास्टला काय झाले, एक स्ट्रॉंग सेल झालाय, एक कंटिन्युएशन सेल झालाय. कुठपर्यंत झाला, या रेंज पर्यंत. ओके, याच रेंज पर्यंत, म्हणजे याचाच अर्थ आहे की इथं सेलर्स ट्रॅप आहेत, म्हणून मार्केटला पहिल्यांदा ह्याच्या खाली जायचं नाही आहे, याच्या खाली जायचं नाही आहे. मार्केट इथंपर्यंत पडलं आणि थोडीफार रिकव्हरी मार्केटनं दाखवली. ज्या वेळेला मार्केटने ही रिकव्हरी दाखवली, यामध्ये कॉल बायर्सनी एंट्री घेतली असणार आहे. कुठं, ह्या कॅन्डलला रिटेल पार्टिसिपेशन कॉल साईड एंट्री घेऊन इथं ट्रॅप झाले आणि त्यांचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, इथंच. ओके, टार्गेट कुठं असणार आहे, इथंच. तर हे टार्गेट पेंडिंग आहे. तर हे टार्गेट लोकांचं पेंडिंग आहे. मार्केटनं काय केलं, रिटेल पार्टिसिपेशनचा पहिला काय घेतला, स्टॉप लॉस घेतला. ओके, म्हणजे रिटेल पार्टिसिपेशनला बाहेर काढलं. मार्केटचा स्टडी सगळ्यांना येते, पण काय होते, मार्केट पहिला रिटेल पब्लिक, एक जे छोटे ट्रेडर्स आहेत त्यांना बाहेर काढते आणि त्याचं ओरिजिनल डायरेक्शनला
मुवमेंट करते. तर हेच दिसायला लागले मला इथं एक फॉल रिटेस्ट. यावेळेला लोकांनी कॉल बाय केलेत, त्यांचा स्टॉप लॉस, आणि इथूनच परत मार्केट काय करणार आहे, ह्या रेंजमध्ये बाईंगला येणार आहे. तर ह्या लोकांचा स्टॉप लॉस ऑलरेडी इथं घेतलेला आहे. इथं सेलर्स ट्रॅप आहेत, म्हणून उद्या आपल्याला एक गॅप अप ओपनिंग नंतर थोडंसं हे रिटेस्ट आपल्या बाय लेवलला, आणि तिथूनच मार्केटनं जे आज पेंडिंग ठेवले 966 25,966 या लेवलला मार्केट पुन्हा एकदा अप्पर साइड मुवमेंट दाखवणार. हे होतं बाय साइड ॲनालिसिस. तर आता आपण बघणार आहे सेल साइडसाठी. सेल साइडसाठी गेम प्लॅन. तर भरपूर जणांना माहिती आहे की इथे एक गॅप पेंडिंग आहे. तर मार्केटला पण माहिती आहे की लोक कधीपर्यंत पुटमध्ये एंट्री घेणार नाही, जोपर्यंत हे ह्या रेंजमध्ये येणार नाही तोपर्यंत लोक पुट बायमध्ये एंट्री घेणार नाही. लोकांचं मार्केट ज्यावेळेला इथं येईल त्याच वेळेला लोक काय म्हणणार, हे गॅप फिल करणार आहे. या ठिकाणी रिटेल ट्रेडर्स पुट बाय करणार, पुटमध्ये एंट्री घेणार ह्या टार्गेटसाठी. तर त्याला माहिती, मार्केटला काय माहिती आहे, आपल्याला ह्या रेंजमध्ये यायचं आहे. इथं आपल्याला रिटेल पब्लिकला ट्रॅप करायला एक लेवल आहे, आणि इथूनच रिटेल पब्लिकला ट्रॅप केलं जाणार आहे. तर ही जी मुवमेंट आहे यामध्ये आपल्याला पुट साईडचा ट्रेड येतोय, सेल साईडचा ट्रेड आपण बघायचा आहे. तर मार्केट उद्या काय करणार, निगेटिव्ह ओपनिंग, गॅप डाऊन, निगेटिव्ह गॅप डाऊन ओपनिंग, यानंतर रिटेस्ट आणि मार्केट फॉल करणार. तर उद्यासाठी एक गॅप डाऊन, निगेटिव्ह ओपनिंग, यानंतर आपल्या सेल साइड एंट्री लेवलला रिटेस्ट, आणि तिथून पुन्हा एकदा मार्केट डाऊन साइड मुवमेंटला येणार. तर काय येणार आहे डाऊन साइड मुवमेंटला, रिटेल पब्लिकला ट्रॅप करायला इथं एक लेवल आहे. म्हणजे आपल्याला आजच्या डेचा लो जो आहे हा ब्रेक होताना दिसेल. हा लो आहे ना, इथं ब्रेक होणार आहे, पण ही जे लो आहे लेवल 25,780, इथून मार्केट काय करणार आहे, रिव्हर्स होणार आहे. तर इथं रिटेल पब्लिकला इंटरेस्ट आहे की हे गॅप फिल होणार. ज्या वेळेला इथं लोक पुट बाईंगला एंट्री घेतील त्यावेळेला मार्केट पुन्हा एकदा अपसाइड मुवमेंट करणार आहे. तर ट्रॅप करण्यासाठी मार्केट इथंपर्यंत येईल, हा आपला ट्रेड असणार आहे सेल साइड एंट्रीचा. लोकांना ट्रॅप करण्यासाठी ज्या वेळेला इथं येत असणार त्याच वेळेला आपण इथं सेल साइड एंट्री आपला ट्रेड असणार आहे. ओके, याच्यासाठी तुम्ही स्ट्राईक मार्क करून घ्या 26,100 PE at current market price.
ओके, उद्या एक गॅप डाऊन ओपनिंग, निगेटिव्ह ओपनिंग, त्यानंतर मार्केट रिटेस्टला येणार आपल्या सेल साईड एंट्री लेवल आहे 25,867. या ठिकाणी आपण 26,100च्या कॉल 26,100च्या पुट या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. टार्गेट असणार आहे 25,797. निफ्टीचे 70 पॉईंट्स आपल्या सेल साईड एंट्री लेवलपासून 70 पॉईंटचं डाऊन साईड आपण एक टार्गेट प्लॅन करतोय, कारण की मार्केट रिटेल पार्टिसिपेशनला ट्रॅप करण्यासाठी ह्या रेंजपर्यंत येणार. म्हणून आपण ह्या रेंज जे मार्केट ट्रॅप करण्यासाठी तिथंपर्यंत येणार आहे, ह्या मुवमेंटमध्येच आपण एक ट्रेड घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडचे लेवल समजले, दोन्ही साईडचा गेम प्लॅन समजला, त्यामागचं लॉजिक समजलं असेल. तुम्ही पण लेवल्स मार्क करून घ्या. आणि ज्या वेळेला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट त्या लेवलला, मार्केट निफ्टी त्या लेवलला आल्यावर कसं रिॲक्ट होते हेच तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यावरून तुम्हाला समजायला हळूहळू सुरुवात होईल की हे नक्की कसं काम करते. बरोबर, लेवल्स मार्क करून घ्या. सेम मी फोटो व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळ्यांसोबत मी शेअर करतो. हॅलो. तर डे बाय डे तुम्ही व्हिडिओ बघायला लागलाय, तुम्हाला व्हिडिओ समजत असतील. थोडंफार टफ पण जाईल. कसं आहे, एखादी नवीन गोष्ट ज्या वेळेला तुम्ही सुरुवात करताय त्यावेळेला ती अवघडच वाटते. ABCD पण आपल्याला कोणी एक वेळेला खूप अवघड होतं. पण आज तुम्हाला ABCD जर का म्हणायला सांगितलं तर तुम्ही एका मिनिटामध्ये ABCD पूर्ण म्हणू शकताय. त्याच प्रकारे स्टॉक मार्केट पण आहे. डे 1 इज नॉट इक्वल टू डे 100. तुम्ही डे 1ला जसे असणार आहे तसंच तुम्ही डे 100ला नसणार आहे. तुमच्यात एक चेंज झालेला असणार आहे, तुम्ही एक अपडेट झाले असणार आहे, तुमच्यात प्रोग्रेस तुम्हाला दिसणार आहे. मी माझी स्वतःची 3 वर्ष 5 वर्षाची जर्नी बघितली तर मी खूप बदललो, खूप काही शिकत आलो. प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हे स्टॉक मार्केट खूप चांगलं आहे, शिकण्यासारखं आहे. फक्त याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. रोज न चुकता व्हिडिओज बघा, कन्सेप्ट समजून घ्या. लाईव्ह मार्केट पण तुम्ही वॉच करत राहा, जेणेकरून त्या लेवलला मार्केट कसं रिॲक्ट करते लाईव्हमध्ये हे तुम्हाला समजायला सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. जे लोक शिकणार आहेत, शिकायची इच्छा आहे, शिकत आहेत, ट्रेडिंग करायला लागल्यात, त्यांच्यासोबत हे सगळ्यांना शेअर करा. तुम्हाला काही अडचणी येत असतील, ट्रेडिंगमध्ये काही समजत नसेल, या व्हिडिओ रिलेटेड काही समजत नसेल तर बिंदास तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही ते जॉईन करू शकताय. हे जे यूट्यूबवरचेच जो ॲनालिसिस आहे हाच मी तिथं पोस्ट करत असतोय. तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ अजून भरपूर येणार आहेत. बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ ज्या वेळेला अपलोड होतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की पहिला ही व्हिडिओ नवीन अपडेट आलेला आहे. आणि आपण फ्री टाईममध्ये हे व्हिडिओज बघा, स्किप करू नका कोणताही पार्ट. एखादा पार्ट समजला नाही तर व्हिडिओ बॅक एंड मागं घ्या, पुन्हा बघा, मल्टिपल टाईम ते रिपीट करा. जेवढ्या वेळेला तुम्ही ते ऐकाल, जेवढ्या वेळेला ते बघाल तशा तुम्हाला कन्सेप्ट, लॉजिक समजायला सुरुवात होईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. उद्या भेटूया सकाळी लाईव्ह मार्केटच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.